मंडळी, आज देवडूड येणार आहे आधुनिक सत्यवान आणि सावित्री यांना भेटायला. चला बघूया ते दोघं याच्या कसोटीस कसे सामोरे जात आहेत ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादर चाबुल पालेकर ओंकार राऊत आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. कशी दिसतेय मी? मस्त दिसते यार, कमाल. बघा तरी वर. नको, डोळे दिपतील माझे. डोळे दिपतील माझे साजिरी. तुम्ही पण ना विरुद्धवच. तुमचं काय करू मी विरुद्धवच. कसली सुंदर दिसतेस रे साजिरी. आता राहू दे. बरं, मी वडाची पूजा करून येते. हा, नाश्ता काढून ठेवलाय, तो घ्या, फक्त खायचं तरी काम करा. करणार करणार. तू बाहेर जाऊन वडाला फेऱ्या मार, मी इथे मेदू वड्याला फेऱ्या मारतो. हळू ऐकेल कोणीतरी. थांब, पटकन येते. ऐक ना, सुंदर दिसते. हा, कळलं मला. दरवाजावर कोणीतरी आहे. थांब, त्या बायका पण ना माझ्याशिवाय जात. थांब. बघ बघ. हा, स्वागत नहीं करोगे हमारा? चिल डूड, वाचतोय ना बीट घे फील डूड. होणार आता फुल मूड. आलाय आता देव डूड. या आलाय आता देव डूड. देव डूड, चिल डूड. हाय वहिनी, हाय. मी देवडूड. देवडूड. देवडूड, मी देवडूड. आय नो मी देवडूड. मला सांगू नका मी देवडूड. देवडूड. हाय हाय, प्लीज प्लीज. आता हे प्रश्न मनात नको आहे की तुम्ही फॅन्सी ड्रेसला जाताय का किंवा वस्त्रहरणाला जाताय का, असे नको प्रश्न. तुम्ही तो ओंकार राऊत सारखेच दिसता बाबा. नो, नका प्रश्न विचारू. हे काय, हे एडिटरला हे कट होता, त्यामुळे तो उपयोग राहत नाही. आणि कसं आहे, ह्यांना माहिती आहे की मी देवडूड आहे. हे देवडूड आहेत, यांना देवाने पाठवलेला आहे. मी पहिल्या एपिसोडला होतो यांच्यासोबत. किती वर्ष ते मिरवाल. प्रत्येक देवडूडच्या स्किट मध्ये मी असलोच पाहिजे. हा हट्ट सोडून द्या आता. या इथे, या इथे. तुम्ही कोण आहात? देवडूड, देवडूड. वहिनी, मला वेडा म्हणू नका. अय्या, नाही, मी मनातल्या मनात म्हणाले, पण तुम्हाला कसं कळलं? अगं बाई, अरे केवढे ते प्रश्न आहेत, केवढे ते प्रश्न आहेत. थांबवा थांबवा. नाही, मी मनातलं कळतंय मला तुमच्या. सांगा ना यांना. ते देवडूड देवाने पाठवलं. मनातलं कळतं तुम्हाला? मनातलं कळतं. तिथून आलात तुम्ही? खरं खरं. पण इथे अरे नाही करत असं. मी सांगतो मी का आलेलो आहे. काय आजच्या दिवशी तुम्ही बायका वडाला फेऱ्या मारून नवऱ्याच्या 7 जन्माचा एक्सटेन्शन मागता की नाही, त्याचं मी कन्फर्मेशन घ्यायला आलेलो आहे. कन्फर्मेशन? मी सांगतो काय होतं. तुम्ही बायका ज्या उत्साहात वड्याला फेऱ्या मारताना त्या डबल स्पीडनी आमची सिस्टीम हँगम होते. काय होतं, लेटम मीही एक्सप्लेन असतो. बसा. सीटम सीटम. इट साऊंड्स लाईक जीतम. असू नका, मी सांगतो. तसं काय, तुम्ही ज्या बायका आहात, तुम्ही जेव्हा वडाला फेऱ्या मारत असता आणि म्हणत असता मला हाच नवरा पाहिजे, हाच नवरा पाहिजे, हाच नवरा पाहिजे, तेव्हा हे नवरे घरातल्या देवाला मला ही बायको नको, ही बायको नको, ही बायको नको असं करत असतात. वर आमचं कन्फ्युजन होतं ना. कधी कधी काय बायका काय करतात, फेऱ्या मारताना अरे 7 जन्म असू दे, नको नको 5 जन्म असू दे, नको नको 3 जन्म असू दे, नको नको 2 जन्म. मग आमचं वर कन्फ्युजन होतं नक्की किती जन्म. काही बायकांच्या नवऱ्याचं नाव असतं राकेश, त्या मंगेशच्या नावाने फेऱ्या मारताय. वर आमचं कन्फ्युजन आहे की नवरा राकेश आहे, मंगेश आहे का तिसरा कोणीतरी मंदारच आहे. हा, विरुद्धवच. त्याचं काय झालं ना, वरचं वातावरण एकदम फ्रस्ट्रेशन असतो आहे. म्हणून आम्ही ठरवलं की खाली यायचं, वडाला फेरा मारायच्या आधीच नवरा नवरीला विचारायचं की बाबा 7 जन्म कन्फर्म आहेत का, तरच देणार. तुम्ही वडाला फेरा मारायला जाताय? हो. गुड. सीटम सीटम. सांगा तुम्ही दोघं, तुमच्या दोघांचं कन्फर्म आहे की तुम्हाला 7 जन्म हात जोडीदार हवाय? बघा विचार करा.
काय एकदा मी इथे टिकह केलं, क्लिकमवर मी सबमिटह केलं, एंटर असतो दाबलं की मग तुम्हीच डन. 7 जन्म, वाघ वाघीण, माकड माकडीण, मुंगूस मुंगसीन, साप सापीन, दगड दगडीन, तुम्हीच. ऐका ना देवडूर भाऊजी, ना? त्यापेक्षा मला पुढच्या जन्मात राजहंस कराल? नाही असं मी म्हणणार नाही, कारण तुम्ही होऊ शकता राजा, होऊ शकते मी. पण ते डिपार्टमेंट माझं नाहीये. चित्रगुप्ता अंडरम येतं ते, त्यामुळे मी आय एम हँडकफ्ड. मी फक्त इथे 7 जन्माचा एक्सटेन्शन बद्दल बोलायला आलेलो आहे. त्याच्याबद्दल सांगा तुम्हा दोघांना. तुम्ही दोघेच 7 जन्म हवे आहात का? हवे आहात तर हो म्हणा. बदलायचं असेल तर हीच संधी आहे. नसेल बदलायचं तर 7 जन्म सेम डाल चावल. Your time has starts now. अरे बोला ना, बोला ना. हे संपवायचं पण आहे, पुढचं पण करायचं आहे. चला लवकर. निघू का मी? नाही नाही, ही चांगली आहे. पण पण काय? पण काय? कोण आहे मनात? कोण हवी आहे तुम्हाला? नाही 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 देवडूर भाऊजी, नाही मिळणार आहे ती. काय पण आपलं वाटेल ते. देवडूर, कोण आहे त्याच्या मनात? त्यांच्या मनात कोण आहे? प्राजक्ता माळी. हे बघा, प्राजक्ता माळीचे ऑलरेडी ही 50 ऍप्लिकेशन माझ्याकडे आलेले आहेत. किती? 50. मी सांगतोय तुम्हाला, ती मुलगी पकडून पकडून पुलांना बर्बाद करणार आहे. ऐका माझं, नका नादी लागू. ऑफिस मधली ही प्राजक्ता माळी आहे. काय कडक माल आहे. ओ, माझे शब्द नाही आहेत, ह्यांचे शब्द रेकॉर्ड झालेले आहेत आमच्या सिस्टीम मध्ये. प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी हवी म्हणून तुम्ही ऑफिसला जाता? नाही साजिरी, असं काहीच नाहीये. पास झालं विरोध. वहिनी वहिनी वहिनी, कपाट उघडू नका. वहिनी नाही साजिरी, हे वहिनी, अति होतं. असं नाही करायचं. ह्याचं काय मग? ह्याचं काय मग म्हणजे? तुमच्या सुद्धा मनात काही क्षण शिवलकर उफाळून येतात की नाही? शिवलकर, मिस्टर शिवलकर. शिवलकर म्हणजे तो बाजूचा. हा, बाजू. 5 महिन्यात गाचकन हवा काढून बारीक झाला तो. लाल लाल गाडीवाला. तो शिवलकर आवडला तुला? मिक्सर चालू राहिला मी. नाहीये मिक्सर. मिक्सर चालू नाहीये. कधी कधी शिवलकर, शिवलकर हवाय. नाही. शिवलकर. छे छे छे, काय बोलताय ते? छे. मी काहीही बोलतोय. वहिनी, आमच्या सिस्टीम मध्ये जे असतं तेच मी बोलतो. ऍडिशनम घ्यायची मला सवय नाही. त्या डोंट डू धिस हिअर. वी डोंट डू धिस हिअर. तुम्ही एवढंच सांगा, तुम्हाला हा नवरा 7 जन्म हवाय की नाही? नको असेल तर कोण हवाय ते पण. नाही वहिनी, नाही नाही. मला कळलं पाहिजे आता कोण आहे. नाही, मी मनाने साफ आहे एकदम. आता कोण आलाय मनात? कार्तिक आर्यन. कोण? कार्तिक आर्यन. साजिरी, ही काय रेंज आहे? शिवलकर वरनं आर्यन, काय रेंज आहे ही साजिरी? ते काल रात्री मूवी बघितला होता म्हणून क्षणभर चमकून गेला मनात, पण तेवढंच. पण कशाला? त्याचा वॉचमॅन आपल्याला बंगल्याच्या आत तरी येऊ देणार आहे का? हा? आणि कार्तिक आर्यन हवाय तुला, पण मी नकोय. हा, मग मी पण विचारू शकते ना मग. प्राजक्ता माळी मनात मी काय कमी केलं तुमच्यासाठी? तुम्ही देवडूर भाऊजी, मी तुम्हाला सांगते, मला सगळं माहितीये, पण तरी सांगा असं काय. यांच्यासाठी मी 16 सोमवार केलेत. एखाद्याला प्रश्न पडेल का, पण मी केलेत. प्राजक्ता माळी येतात. त्या गोष्टीसाठी आदर आहेच मला तुझ्याविषयी, की हो तू माझ्यासाठी, शपथ सांगतो देवडूर, हिला भूक सहन नाही होत. हिला खूप असं खाऊ खाऊ होतं, पण तरीही बिचारीने माझ्यासाठी 16 सोमवार उपवास केलेत. मला आदर आहे त्या. तुमच्यासाठी नाही केलेत,
नाक्यावर ते नवीन मिसळीचं दुकान उघडलंय ना, म्हणून त्यांनी 16 सोमवारचा उपवास केलेला आहे, जेणेकरून फराळी मिसळ त्यांना खायला मिळावी म्हणून. तरी एक सोमवार त्यांचा हुकलाच. साजिरी, एक सोमवार हुकला आणि माझ्यासाठी काहीच नाहीये हे. सॉरी. 13व्या सोमवारी त्यांनी मिसळ आणि 10 पाव खाल्लेले आहेत, हो की नाही वहिनी? वहिनी, हो की नाही? खरं खरं सांग. हो, मी मान्य करते. राहिलं ते भिशी पार्टीत बनकर वहिनींनी ती मिसळ आणली होती, हा, त्याचा हा. सुगंध असं नाकात गेला. बरोबर बरोबर बरोबर. नोजेंद्रिय आणि टंगेंद्रिय यांचे एवढे बुष्टप झाले होते तेव्हा. बापरे बापरे. पण 13वा स्किप झाला म्हणून मी 17वा केला होता, हो की नाही? तसं वर्क नाही होत वहिनी. मधला कुठलाही स्किप झाला की अख्खा व्रत कॅन्सल होतो. मग परत पहिल्यापासून तुम्हाला सुरू करावं लागतं ना. आता 7 जन्म मागाल तुम्ही, मला 2 जन्म ह्यांच्या बरोबर द्या, 1 जन्म मधला कार्तिक आर्यन बरोबर द्या, मग परत 5 जन्म. असं नाही होत. नाही, पण मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा तू मला सांगितलंस तू माझ्यासाठी 16 सोमवार उपवास केलेत. नाही केलेत तू, आत्ता कळतंय मला. मी बिचारा भाबडा, माझी बायको 16 सोमवार उपाशी आहे म्हणून मी माझा डबा पिऊनला द्यायचो. इथे असं लिहिलंय, तुम्ही रोज तुमचा डबा पिऊनला देता. सकाळी मी मरते, घामात भिजून तुम्हाला डबा बनवून देते, तर तुम्ही पिऊनला देता? हा? तो पिऊन आहे ना. मग आमच्या पिऊनकडे नाही आहेत खाण्यापिण्याचे पैसे. माझ्यात आहे माणूस की मला वाटतं मी पिऊनला माझा डबा द्यावा म्हणून मी त्याला माझा डबा देतो. साजिरी, इथे असं लिहिलंय, तुम्ही पिऊनचा चमचमीत डबा हिसकावून घेता आणि तुमचा डबा खायचे 50 रुपये त्याला देता. काय लिहिलंय मला दाखव. नाही 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 काही लिहिलेलं आहे. बरं देतो, मी देतो. हो हो बाबा, हो 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 मी देतो बाबा पिऊनला माझा डबा. तेवढं भाऊजी, तुम्हाला सांगते मी यांच्यासाठी काय काय नाही केलं. यांच्यामुळे मी सासू सासऱ्यांचं पण करते. ए सासू सासऱ्यांचं काढायचं नाही. मी किती वेळा सांगितलंय तुला साजिरी, आपल्यात भांडणं झाली, आपल्यात काही झालं तरी माझ्या आई वडिलांचं नाव काढायचं नाही. जर तू माझ्या आई वडिलांचं काढणार असशील तर मी तुझ्या आई वडिलांचं काढेन. काय? मी केलंय माझ्या सासू सासऱ्यांसाठी. तुझ्या आई वडिलांसाठी काय, तुझ्या आजोबांसाठी पण केलंय. मी बिचारे ऍडमिट होते, आयसीयूत होते, तेव्हा मी रात्रभर बसलोय त्यांच्या सोबत. मिस्टर, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या व्हेंटिलेटरचा प्लगह काढून तुमचा चार्जरह तिकडे फिक्स केला होता. मी सांगणार होतो. म्हणून माझे आजोबा सिरियस झाले होते. नाही नाही, म्हणून ते गेले. साजिरी, आय एम सो सॉरी. साजिरी, माझ्या मनात तसं नव्हतं. साजिरी, अनावधानाने झालं. साजिरी, माझी बॅटरी लो होती आणि हास्य जत्रेचा कमाल एपिसोड होता समीर चौगुलेंचा, मला बघायचा होता म्हणून मी चार्जिंगला लावलं. अरे माणसा, महाराष्ट्राची हास्य जत्रामुळे कित्येक जणांना जीवनदान मिळाले असं इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय त्यांनी. तुमच्यामुळे माझे आजोबा गेले. चुकून गेले. मुद्दाम नाही घालवले, शपथ. सॉरी. मला नाही राहायचं. नाही साजिरी. आता माझं ठरलं. आता ह्या क्षणापासून हा नवरा मला नकोय. ओके. 7 जन्म नको, काहीच नकोच हा नवरा मला. ओके. तेवढं भाऊजी, तुम्हाला सांगते, माझी ना खूप स्वप्न होती. मला माहिती तुम्हाला आहे. माहितीये, तुम्ही ऐका तरी पण. माझ्या गळ्यात कोकिळा होती. कोकिळा. माझ्या मैत्रिणी मला कुहू कुहू हाक मारायच्या. कुहू. मला ज्या बाई शिकवायला याच्यात ना गाणं, या माणसाने त्यांना पळवून लावलं. मी नाही पळवलंय कोणाला. मी नाही पळवलं. ती बाई आली होती उत्साहात. या बाईचा आवाज ऐकला आणि स्वतः पळून गेलीये. 13 वर्षानंतर मागच्या वर्षी कुंभमेळ्यात सापडली ती बाई. हिच्या मैत्रिणी हिला कुहू कुहू म्हणायच्या. कुहू कुहू नाही, हुकू हुकू म्हणायच्या. ही उलट ऐकायची. सांगते. छोटी छोटी स्वप्न होती की असं माझ्या नवऱ्याचं शर्टाचं बटन असं तुटलेलं असेल तर मी असं वहिनी, लाजात वहिनी. असं करून मी हे करेन, तर यांनी ते पण नाही करू दिलं. खोटं सांगू नकोस साजिरी, खोटं सांगू नकोस. मी तुला एकदा संधी दिली होती, घाचकन सुई भोकसली. कातडी, बटन आणि बरगडी एकत्र शिवली होती या बाईने. आणि सांगतात मस्करीने चेक करा. 2 दिवस ती बरगडी बटन सोडायला तयार नव्हती. तिला म्हटलं काढ तरी, तशी खेचायला आली, दानकन डोकं मारलं छातीवर. 3 दिवस मी विवळत होतो. काही बोलतात. खरं ते सांगतो, आहे त्यांच्याकडे. मला नाही करायचं. ठीक आहे. 7 जन्म नको. आता या क्षणापासून हा नवरा मला नको. मग मला पण काय हाऊस नाही, मला पण नाही राहायचं तुझ्या सोबत. जा,
तुझ्यापेक्षा मी कुठली दुसरी बघेन. ओके, म्हणजे एकच ह्यासाठीच मी आलेलो. हा काय काय काय? हे असं आहे, हे आता ही चालली होती ना वर पुजायला. बरोबर. अशी पुरुषांसाठी आहे काय कुठली पौर्णिमा? म्हणजे अर्ध्या जन्मातनं कल्टी मार, दुसरी घे, चल. धागा आहे काय कुठे बांधायला? द्या मी बांधतो. रागाच्या भरात तुम्ही वाटेल ते बोलताय मिस्टर. मग मला नको ही बायको. हो, कळलं मला. तुमचं दोघांची नावं मी लिस्ट मध्ये ऍड करू. हा करा. कुठली लिस्ट? ज्या लोकांना आपापले पार्टनरसह नको आहे अशा लोकांची एक लिस्ट आहे. म्हणजे कसं त्यांच्यातनंच आम्ही त्यांना एक वेगवेगळे पार्टनर्स देतो, यु नो, परम्युटेशन, कॉम्बिनेशन. तर मी बघतो तुम्हाला ह्याच एरियातली हवी आहे बायको का वेगळ्या एरियातली चालेल. पण कसं आहे, परत लॉजिकली ना ते खूप कठीण जातं. जवळची बघा, जवळची. दुसऱ्या झोनची रिस्कच नाही घ्यायची आता मला. मिसेस साळवी चालतील का तुम्हाला? पळतील. हा, पळतील? मिसेस- हा, डन करू? नाही थांबा, मिसेस साळवीचं नाव या लिस्ट मध्ये आहे? हा, आहे. म्हणजे त्यांच्या नवऱ्याला पण ती नकोय? नाही, नकोय. का? एवढी सुंदर बायको नवऱ्याला का नकोय? त्या मारतात ना त्यांना. मिसेस साळवी मारतात? बेदम मारतात. 4 हार्ड डिस्क भरलेले आहेत आमच्या स्टोरीज आणि त्याचं काय झालं, मिस्टर साळवीनी मिसेस साळवींचे अफेअरचे चॅटम पकडले ना. हायपर ड्रामेनं घरी, हायपर ड्रामेनं. मजाच मजा. बेस्ट आहे, अशीच चौचाल बायको मिळाली पाहिजे ह्यांना. चालेल. नको. यांचं ठीक आहे. तुमचं काय? तुम्हाला कोण? नाही, माझं मन साफ आहे, असं काही नाही. थांबा, नावं थांबवा. मागची विसरतोय मी. थांबवा जरा, मागची विसर. अरे, साजिरी! ते मागची नावं विसरतायत, अशी किती आता नावं आली संपलंय, आता तुटल्या, आता बोलायचं नाही अहो मला. काय नाव विचार. विश्वनाथन आनंद, गॅरी कॅस्प्रो, अल पचिनो, ब्रॅड पीट, वसीम अक्रम, सौरव गांगुली. तुम्हाला कुठला नवरा पाहिजे ते आत्ताच्या आत्ता मला लगेच सांगा. हे कोणीच तुम्हाला हो म्हणणार नाही. एक्झॅक्टली. मग राजपूत करतील ना माझ्याशी लग्न? कोण राजपूत? हो, राजपूत. कोण राजपूत? समोरच्या सोसायटीचे चेअरमॅन. तुम्हाला गार्डन मध्ये 1-2दा दिसलेले ते, हो. ज्यांना बघून तुम्ही असं केलं ते. त्यांचं नाव लिस्ट मध्ये आहे का? आहे. त्यांचं नाव लिस्ट मध्ये आहे. त्यांचं नाव लिस्ट? आहे. चालेल तुम्हाला? डन करून टाकू? त्यांचं नाव कसं लिस्ट मध्ये? त्यांच्या बायकोला पण ते नको आहेत म्हणून. तेच सांगायला लावू नका. पटपट चाल. का नको आहेत? मिस्टर राजपूत नको आहेत? थांबा, त्यांच्या रेकॉर्ड त्यांच्यात काय कमी आहे? सांगतो. ते मॅच बघताना लुंगी घालून उघडे पोट खाजवत पंखा 5 वर ठेवून मॅच बघतात. आणि विकेट गेल्यावर लुंगी सांभाळायची, पोट सांभाळायचं का पंखा सांभाळायचा हे त्यांना कळत नाही. फक्त 5 जोड कपडे माणूस 5 महिने वापरतो आणि वीक काढल्यावर तर भीषण दिसतो. राजपूत टाकलाय. कर, टाकल्याशी लग्न कर. टाकल्याशी लग्न कर. तुला माझ्यासारखा नकोय, तुला टाकला पाहिजे. कर. Sorry, नाही, मला राजपूत नाही, कर ना, कर. Sorry कर ना, ना, टाकल्याशी लग्न sorry कर ना, ना. टाकलं पाहिजे तुला. Sorry, Sorry. नाही, नको, मला तर राजपूत नको आहेत. 5 जोड कपडे 5 महिन्यात घाल. नाही, नको, मला तुम्हीच हवेत. तुमचे बघा कसे झुपकेदार केस आहेत आणि जरा काही बोललं की दबतात पण. आणि मग पाहिजे ते आणून पण देतात. आवडू दे, ती प्राजक्ता माळी आवडू दे, मला काही फरक पडत नाही. असंही फार दूरचं टार्गेट आहे ते. नेम लागणार नेम नाही लागणार त्यांचा. ट्रूथ. मला पण ही चालेल. मला नको ती मिसेस साळवी. ती मारते. ही मारत नाही, ही दम देते. पण सगळ्यांच्याच बायका दम देतात. खरंय. ओकांचं सांगायचं काय? काय? पण मला चालेल ही. काहीच प्रॉब्लेम नाही. हा, थोडं दम देते, ओरडते, असे हट्ट करते, पण संसार नेटा नाही करते. असं प्रेम करते माझ्यावर. आणि हिचे टार्गेट पण काय हातातले नाही, सॅटेलाइटच्या बाहेरचे आहेत सगळे. हिला नाही सापडत काय गोपन घेऊन पण. म्हणजे तुम्ही दोघांना म्हणजे फिक्सम करून टाकू. हो तुम्ही दोघांच एकमेकांसाठी 7 जन्म. हो, फिक्सम बटनम दाबनम. नका आमची भाषेची वाट लावू. तुम्ही तुमच्या भाषेची वाट लावताय तेवढं. फिक्सम. हा, फक्त एक म्हणजे जस्ट एक प्रश्न आहे म्हणून. काय? ते असं होऊ शकतं का की 2 जन्मांसाठी अप्रूव्ह करा, पुढचे टेंटेटिव्ह ठेवले आपण 5 तर. हे बघा मिस्टर, आमच्या दशरथांनी एकदा डेट घेतली की ती फिक्स असते. ती टेंटेटिव्ह वगैरे होत नसते. करायचं असेल तर करा, नाही तर मग फिक्स. फिक्सम. मग मी ते टिक करू. हा. सबमिटम वर क्लिक करू. एंटर असतो दाबू. दाबा, तुम्हीच दाबा. वा तुम्हीच दोघं 7 जन्म. वा म्हणजे ह्या घरातही नो चेंज. या घरातही नो चेंज. अहो काय होतं, मी जिकडे जिकडे जातो ना तिकडे सगळीकडे हीच परिस्थिती आहे. दिस ओनली कंडिशन.
प्रत्येक जोडप्याला असंच वाटतंय की आम्हाला नको, आम्ही नको. प्रत्येकाकडे ऑप्शन आहेत, पण त्या ऑप्शनचं सत्यस्थिती कळल्यानंतर मात्र सगळे म्हणतात नाही नाही नाही, मला माझाच जोडीदार पाहिजे, मला माझाच जोडीदार पाहिजे. कसं आहे, नात्यामध्ये म्हणा किंवा रिलेशनशिप मध्ये म्हणा, त्रास येणारच आहे, होणारच आहे, अडथळे येणारच आहेत. पण तो त्रास मी कोणाबरोबर सहन करतो, ते अडथळे मी कोणाबरोबर पार करू शकतो, हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळतो. कसं आहे, तुम्ही माणसं चुकत असाल जोडीदार निवडायला, पण आमची वर्षी सिस्टीम चुकत नाही कधीच. हा? येतो पुढची 7 जन्म तथास्तु. थँक्यू. ऐका ना, काय काय ते राजहंस करा ना मला पुढच्या जन्मात. वहिनी, मला सांगायचं नव्हतं, पण तुमचा पुढचा जन्म ना बेडकिणीचा आहे. बेडकीन. ही बेडकीन आहे म्हणजे मी तुम्ही बेडूक. कॅन्सल करा, फिक्स नको. नाही 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 नाही, मला बेडूक नको. नाही नाही, तेवढून तेवढून मला नको. बेडूक नको ना. क्या बात, क्या बात, क्या बात. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी रिलेटेबल अँड क्लास परफॉर्मन्स. क्या बात. तुफान फटकेबाजी केली. आहा. येस प्रसादा. सगळ्यात आधी अमोल पाटलांसाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम संकल्पना आणि अप्रतिम लिखाण आणि तितकंच अप्रतिम सादरीकरण तिघांचं पण लाजवाब. काही वनिता आणि पृथ्वी, तुमच्या दोघांच्या रिॲक्शन्स ज्या इतक्या अनयुज्युअल आल्या, त्यामुळे त्याचा सरप्राईज एलिमेंट इतकं तुफान होतं. त्या एक्सप्रेशन लाजवाब रिॲक्शन्स होत्या काही. आणि तुझं पण आज फार खुलून काम केलं आज राऊत. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. कडक परफॉर्मन्स, फार मजा आली. जेव्हा त्यांनी विचारलं ना की 7 जन्म तुम्ही एकमेकांना पाहिजेत का, तेव्हा त्या सायलेन्समध्ये तुम्ही इतकं काही व्यक्त केलं. आणि पशाजी म्हणाले तसं इतके वर्ष आपण काम करतोय, तुम्ही काम करताय या मंचावर, तरीही न्यू सेट ऑफ रिॲक्शन्स अजूनही येतात. ही किती सुंदर गोष्ट आहे. येस सई, वेल सेड. वा. ही फार सुंदर गोष्ट आहे. गॉड ब्लेस यू गाईज. मला फार आवडलं. आणि मला म्हणजे ॲज अन ऑडियन्स मला असं वाटलं की नाही नाही, राहा एकत्र. मला असं वाटतं जेव्हा ऑडियन्सला हे फिलिंग येतं ना, तेव्हा रायटर जिंकतो, डिरेक्टर जिंकतो आणि आर्टिस्ट पण जिंकतात. आणि आज तुम्ही जिंकलेले आहात. दुसरी गोष्ट, रिलेशनशिप्सचे लेयर्स इतके सुंदर उलगडलेत तुम्ही की त्याला काही तोडच नव्हती. वने, तू त्यांना राजपूतना बघून कसं केलं होतंस? तसं मला कोणी दिसलं तर की मी कसं करते माहिती आहे का, चर आहा. तर तुमचा परफॉर्मन्स आज चर आहा होता. मजा आली. वा वा वा.